अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत। जे अवघड ते सहज करतात, जे अशक्य ते शक्य करतात, हे तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, योगीश्वर, विश्वनायक, दत्त अवतार। स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते साक्षात चैतन्य होते। पण स्वामी समर्थ हे या पृथ्वीवर कसे आले, ते कोठून आले आणि त्यांनी भक्तांवर कसे चमत्कार केले, चला तर आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचे चमत्कार, प्रकट लीला आणि एक सत्य चमत्कार कथा। स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जातात। त्यांचे अवतार कार्य 19व्या शतकात महाराष्ट्रात अक्कलकोट परिसरात घडले। शेकडो वर्ष योग साधनेनंतर त्यांनी स्वतःला मानव रूपात प्रकट केलं। स्वामी समर्थ प्रथम गाणगापूर, नंतर पैठण, मग मध्य प्रदेशातील माणिक नगर आणि शेवटी अक्कलकोट येथे आले। स्वामी एकदा भिक्षा मागत गावात आले। शरीरावर कपडे फाटके, केस मोकळे आणि डोळ्यांमध्ये प्रचंड तेज होतं। गावकऱ्यांनी त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? स्वामी हसून म्हणाले, मी समर्थ आहे। तेव्हापासून त्यांना नाव मिळालं श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटला त्यांनी आपले स्थायिक स्थान केलं आणि तिथे त्यांच्या दिव्य लीला घडू लागल्या। भाविक भक्तांनो, आज आपण महाराजांचे असे चमत्कार बघणार आहोत, जे की सत्य घटनावर आधारित असून भक्तिभाव जागवणारे आहेत। त्यांच्या श्रद्धाळू भक्तांच्या हृदयात अढळ स्थान ठेवून आहेत। या गोष्टी केवळ श्रद्धेवर आधारित नसून अनुभवावर आधारित आहे। चला तर मग सुरुवात करूया स्वामींच्या पहिल्या चमत्काराची। एकदा स्वामी समर्थ अक्कलकोटला वावरत असताना एक वेळ अशी आली की एक अपंग माणूस, ज्याला दोन्ही पाय निकामी झाले होते, तो रांगत रांगत स्वामींच्या दर्शनाला आला। त्याचे डोळे पाणावलेले, चेहरा दुःखात भरलेला। त्याने स्वामींना फक्त एवढंच म्हटलं की स्वामी, मी खूप त्रासलोय, मला चालता येत नाही, पण तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलोय। स्वामींनी फक्त एक नजर त्याच्यावर टाकली आणि ओरडून म्हणाले, अरे उठ, चालायला लाग, काय रांगतोस? त्या भक्ताला स्वामींचा आवाज जणू विजेसारखा जाणवला। तो चकित होऊन उभा राहिला आणि त्या क्षणी त्याचे पाय चालू लागले। हा चमत्कार तिथे उपस्थित सर्व लोकांनी पाहिला आणि त्या दिवसापासून त्या भक्ताने अक्कलकोटमध्ये सेवा सुरू केली। स्वामींचा दुसरा चमत्कार म्हणजे एकदा एक व्यक्ती महाराजांना चॅलेंज करत म्हणाला की तुम्ही जर खरंच साक्षात सिद्ध पुरुष असाल तर हे विष प्यायचं धाडस करा। स्वामींनी ते विष घेतले आणि शांतपणे पिऊन टाकले। सर्व लोक घाबरले, पण स्वामी हसत म्हणाले, अरे वेड्या, मी परमेश्वराचा अंश आहे, मला विष काय करणार? ते विष स्वामींना काहीच न करता त्यांच्या शरीरातून निघून गेले। त्या घटनेनंतर तो माणूस स्वामींचा भक्त बनला आणि म्हणाला, स्वामी, मला माफ करा, मी तुमची परीक्षा घेणार होतो, मात्र माझी चूक माझ्या लक्षात आली। असे अनेक चमत्कार महाराज माऊलींनी केलेले आहे। स्वामी समर्थ हे साक्षात दत्त अवतार आहेत। त्यांचे चमत्कार आजही अनुभवले जातात। फक्त हृदयात विश्वास हवा की आपले स्वामी महाराज आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात। जिथे माणसाची आशा संपते, तिथे महाराजांच्या लीला सुरू होतात। असेच अनुभव तुमच्या सोबत आले असतील तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।